नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इन्सोम्निया म्हणजे काय. तर काय असतं इन्सोम्निया हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. आता इन्सोम्नियाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आहे झोप न येणे. झोप न येणे एवढा साधा त्रास आपल्याला म्हणता येणार नाही, तर तो मेंदूचा आणि शरीराचा याचा जो समतोल आहे त्याचं तो समतोल जो आहे तो बिघडण्याचं एक लक्षण म्हणजे इन्सोम्निया. प्रत्येक व्यक्तीसाठी झोप ही अन्न आणि पाण्या इतकीच महत्वाची आहे. जर व्यक्तीला चांगली झोप मिळाली तर त्याचा ब्रेन हा ऍक्टिव्ह असतो किंवा अ, त्याला फ्रेश वाटायला लागतं किंवा त्याला छान अशी विश्रांती मिळते. त्याच्या आठवणी सतत व्यवस्थित साठवल्या जातात. शरीर त्याचं स्ट्रॉंग राहतं आणि भावनिक जी स्थिरता आहे व्यक्तींमध्ये ती टिकून राहते. परंतु जेव्हा ही जी नैसर्गिक प्रक्रिया आहे झोप येण्याची, जेव्हा याच्यामध्ये बिघाड होतो किंवा ही जी प्रक्रिया बिघडते, तेव्हा इन्सोम्निया सारखी लक्षणं व्यक्तींमध्ये निर्माण होत असतात. आता इन्सोम्नियामध्ये नेमकं काय घडतं याविषयी जर आपण जाणून घेतलं तर असं सांगता येईल की आपल्या शरीरामध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक आहे. आता ती क्लॉक काय करते की आपल्याला वेळेविषयी समज देण्याचं काम करते की सकाळ झाली, दुपार झाली किंवा संध्याकाळ झाली. यामध्ये जो झोपेचा आणि जागण्याचा जो क्रम आहे, जो नित्यक्रम आहे, ते ही बायोलॉजिकल क्लॉक जी असते ती नियंत्रित करत असते. उदाहरणार्थ, अंधार पडल्यानंतर आपल्या ब्रेनमध्ये एक मेलाटोनिन नावाचा एक हार्मोन असतो. तो हार्मोन जेव्हा ऍक्टिव्ह होतो तेव्हा व्यक्तीला झोप यायला लागते. इन्सोम्नियामध्ये काय होतं की जे हार्मोन असतात ते हार्मोनमध्ये बिघड निर्माण होतात. मेंदू हा सतत ऍक्टिव्ह असतो किंवा अलर्ट अवस्थेत असतो. शरीराला झोपेचा सिग्नलच मिळत नाही. व्यक्ती हा खूप थकलेला असतो, परंतु तरी सुद्धा त्याला झोप येणं अशक्य असतं. यामुळे जी झोपेची नैसर्गिक प्रक्रिया आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आपल्याला इन्सोमिनियामध्ये दिसून येत असते. इन्सोमिनिया हा फक्त झोपेचा विकार नाहीये किंवा झोपेशी रिलेटेड हा विकार नाहीये, तर तो मानसिक स्थितीचा आणि त्याच्या भावनिक घटकांशी खूप जवळून जोडलेला घटक आहे. यामध्ये मेंदू जो असतो तो मेंदू सतत ऍक्टिव्ह मोडमध्ये असतो. त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे विचार यायला लागतात, काळजी त्याला वाटायला लागते आणि ही प्रक्रिया जी असते ही सतत सुरू असते. अशी व्यक्ती रात्री जेव्हा बेडवर जातात झोपण्यासाठी, तेव्हा त्यांना ताण वाढतो, त्यांना टेन्शन यायला लागतं, त्याला चिंता वाटायला लागते. त्यामुळे त्यांचा ब्रेन जो असतो तो वेगवेगळ्या सिच्युएशन सोबत जोडला जातो. त्याला अँझायटी होते, त्याला डिप्रेसिव्ह एपिसोड्स यायला लागतात. ह्यासारखे लक्षणं बेसिकली याच्यामध्ये दिसून येत असतात. जर सामान्य व्यक्तींचा आपण विचार केला तर सामान्य व्यक्ती बेडवर गेल्यानंतर त्यांना काही वेळेत झोप यायला लागते. पण अशा रुग्णांसोबत काय होतं की ते बेडवर गेल्यानंतर त्यांना चिंता वाटायला लागते, ताण वाटायला लागतो, टेन्शन यायला लागतं. या सगळ्या गोष्टींशी संबंधित त्याला विचार डेव्हलप व्हायला लागतात. त्यामुळे त्यांना झोप न येण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत असते. त्यांच्यामध्ये कॉग्निटिव्ह डिस्टर्शन सुद्धा बघायला मिळतं, म्हणजे विचारांमधल्या चुका आपल्याला हे सोप्या भाषेत सांगता येईल. तर याच्यामध्ये काय नेमकं काय घडतं की मला जर झोप आली नाही तर मला उद्या माझं काहीच होणार नाही, माझं कुठलंच काम होणार नाही, ह्या पद्धतीच्या चिंता त्यांच्या ब्रेनमध्ये सतत सुरू असतात. अशा नकारात्मक विचारांमुळे त्यांची जी झोप असते ती आणखीन जास्त बिघडायला लागते. यामध्ये त्यांच्या शरीरावर आणि मेंदूवर जो परिणाम होतो त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया की इन्सोम्निया जो असतो तो दीर्घकाळ राहिला तर तो फक्त थकवा देत नाही, तर तो मेंदूची कार्यक्षमता सुद्धा कमी करतो. त्याचबरोबर लक्ष केंद्रित करणं किंवा व्यक्तींची जी स्मरणशक्ती असते त्याच्यावर सुद्धा मोठा परिणाम करतो. त्याला भावनिक अस्थिरता निर्माण होते, त्याला चिडचिड व्हायला लागते, त्याला राग यायला लागतो. त्याचबरोबर अशा ज्या गोष्टी आहेत अशा गोष्टी डे पर डे इन्क्रीज व्हायला लागतात. त्याचबरोबर अँझायटी आणि डिप्रेशन सारखे जे मानसिक आजार आहे यांचा सुद्धा धोका इन्सोम्नियामध्ये वाटला जातो. त्याचबरोबर हार्मोनल इम्बॅलन्सिंग सुद्धा यांच्यामध्ये दिसून येत असतं. आता इन्सोम्नियाची एक सायकल तयार होते, त्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. ती सायकल जी असते इन्सोम्नियाची, बेसिकली ताण आणि चिंता जर का व्यक्तीला व्हायला लागली तर त्याच्यामुळे व्यक्तीला झोप न येणे ही समस्या निर्माण होते. आता झोप जर नाही आली तर व्यक्तीला अजून जास्त ताण येणार, अजून त्याची चिंता वाटणार, अजून जास्त गोष्टी पुढे यायला लागणार. त्याच्यामुळे काय होणार, ब्रेन हा सतत सतर्क राहणार, ऍक्टिव्ह मोडमध्ये राहणार. आता ऍक्टिव्ह मोडमध्ये जर का रात्री ब्रेन असला तर त्याला झोप येणारच नाही, तर पुन्हा झोप न येण्याची समस्या निर्माण होणार. इन्सोम्निया जो आहे तो फक्त एक झोपेचा विकार नाहीये, तर तो एक बायोसायकोसोशल डिसऑर्डर आहे. आता आपण बघणार आहोत की इन्सोम्नियाची लक्षणं काय आहेत. आता इन्सोम्नियाचे जे लक्षणं आहेत ते बेसिकली रात्री दिसून येतात, जसं की झोप न येणे किंवा झोप यायला खूप जास्त वेळ लागणे, रात्री वारंवार जाग येणे, त्यांची झोप डिस्टर्ब होणे किंवा अधूनमधून जाग येणे त्यांना आणि परत झोपच न लागणे, या सगळ्या पद्धतीचे लक्षणं दिसतात. त्याचबरोबर माझी झोप पूर्ण झालीच नाही असं वाटायला लागणे,
झोपताना सतत विचार सुरू असणे, त्यांच्यामध्ये ओव्हर थिंकिंग सुद्धा खूप जास्त दिसून येत असते. आता इन्सोम्नियाची दिवसा पण काही लक्षणं दिसतात, जसं की थकवा जाणवणे किंवा कमजोरी जाणवणे, डोळ्यात जडपणा निर्माण होणे किंवा आळस तयार होणे, त्याचबरोबर लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येणे किंवा स्मरणशक्ती व्यक्तींची कमी होणे, त्यांच्या कामात चुकांचे प्रमाण खूप जास्त वाढणे, या पद्धतीचे लक्षणं व्यक्तींमध्ये किंवा रुग्णांमध्ये दिवसा दिसून येत असतात. तर इन्सोम्नियामध्ये काही सायकोलॉजिकल सिम्पटम्स पण दिसतात, जसं की मानसिक लक्षणे. त्याच्यामध्ये त्यांना चिडचिडपणा जाणवणे किंवा खूप जास्त राग येणे, खूप जास्त तणावात ते लोक दिसून येतात, त्यांना खूप जास्त स्ट्रेस वाढतो, अँझायटी खूप जास्त असते त्यांच्यामध्ये. त्याचबरोबर काही वेळा डिप्रेशन सारखी लक्षणं सुद्धा यांच्यामध्ये दिसून येत असतात. त्यांचं मन जे असतं ते सतत अस्थिर असतं. तर यांसारखी लक्षणं इन्सोम्नियाच्या सायकोलॉजिकल सिम्पटम्समध्ये आपल्याला दिसून येत असतात. त्याचबरोबर काही वर्तनातल्या समस्या म्हणजे बिहेवियरल समस्या सुद्धा त्यांच्यामध्ये दिसतात, जसं की दिवसा खूप जास्त झोप येणे, कॅफीन असेल किंवा चहा असेल किंवा कॉफी असेल ते खूप जास्त प्यायला लागतात. त्यांच्या कामात किंवा सामाजिक जीवनात त्यांचा रस कमी होतो. लोकांमध्ये मिसळायला ते नकार देतात किंवा पटकन अशी लोकांमध्ये मिसळत नाही. एकटेपणा त्यांच्यामध्ये खूप जास्त दिसून येत असतो. यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, की ही जी लक्षणं आहेत, ज्या लक्षणांचा मी आता उल्लेख केला, ही लक्षणं जर 3 आठवड्यांपासून तर 1 महिन्यापर्यंत जर व्यक्तीमध्ये दिसून येत असतील तर ते क्रोनिक इन्सोम्नियाचे एक लक्षण आहे. जर आपण इन्सोम्नियाच्या कारणांचा विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल की इन्सोम्निया होण्यामागची अनेक कारणं आहेत, एक कारण नाही. जसं की जर आपण सायकोलॉजिकल कारणांचा विचार केला तर याच्यामध्ये असं सांगता येईल की जर व्यक्तींमध्ये स्ट्रेस असला, कामात त्याचा स्ट्रेस असला किंवा नातेसंबंधातल्या अडचणी असल्या किंवा आर्थिक समस्या त्यांना जर का जाणवत असतात तरी सुद्धा इन्सोम्निया सारखी लक्षणं व्यक्तींमध्ये दिसून येऊ शकतात. त्याचबरोबर ट्रॉमॅटिक सिच्युएशनचा सुद्धा आपण विचार करणं याच्यामध्ये गरजेचं आहे. जर व्यक्तीच्या पास्टमध्ये जर का काही ट्रॉमा असेल, व्यक्तींसोबत काही शारीरिक आणि मानसिक जर का छळ झाला असेल किंवा काही आघात झाला असेल तर त्याच्यामुळे सुद्धा इन्सोम्निया सारखी लक्षणं व्यक्तींमध्ये दिसून येऊ शकतात. तर यामध्ये काही शारीरिक कारणांचा सुद्धा समावेश करणं गरजेचं आहे. जर व्यक्तीला काही दीर्घकालीन शारीरिक त्रास असला किंवा पेनफुल सिच्युएशन व्यक्तींमध्ये असली तरी सुद्धा इन्सोम्निया सारखी लक्षणं दिसून येऊ शकतात. त्याचबरोबर श्वसनाचे काही विकार असला किंवा अस्थमा सारखे आजार असले तरी सुद्धा व्यक्तींमध्ये इन्सोम्निया सारखी लक्षणं दिसून येऊ शकतात. त्याचबरोबर ऍसिडिटी किंवा जळजळ जर का सतत होत असते तरी सुद्धा इन्सोम्निया सारखी लक्षणं दिसून येऊ शकतात. त्याचबरोबर काही हार्मोनल बदल जर का व्यक्तींमध्ये झाले असतील, जसं की थायरॉइड असेल किंवा मॉनोपॉज असेल, यासारख्या गोष्टींमुळे सुद्धा इन्सोम्निया सारखी लक्षणं व्यक्तींमध्ये दिसून येऊ शकतात. यामध्ये व्यक्तीची लाईफस्टाईल सुद्धा कारणीभूत ठरते, जसं चहा किंवा कॉफी किंवा कॅफीनचं जास्त सेवन करणे किंवा मोबाईल किंवा स्क्रीनचा खूप जास्त अतिवापर करणे, झोपेची अनियमित वेळ असेल तरी सुद्धा व्यक्तींमध्ये इन्सोम्निया सारखी लक्षणं दिसतात. रात्री उशिरापर्यंत जर का व्यक्तींमध्ये काम करण्याची सवय असेल किंवा सोशल मीडियाचा वापर असेल तरी सुद्धा व्यक्तींमध्ये इन्सोम्निया सारखी लक्षणं दिसून येऊ शकतात. आता आपण बघणार आहोत की इन्सोम्नियावर उपचार काय आहे. तर इन्सोम्नियाचा जर आपण विचार केला तर इन्सोम्नियाचे योग्य पद्धतीने निदान आणि योग्य पद्धतीने जर त्याला उपचार मिळाला तर इन्सोम्निया बाधित रुग्ण व्यवस्थित होऊ शकतो. यामध्ये इन्सोम्नियावर प्रभावी उपचार म्हणजे सायकोथेरपी. आता याच्यामध्ये कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपीचा समावेश करणं खूप गरजेचं आहे, कारण कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपीमुळे इन्सोम्निया प्रॉपरली बरा होतो. व्यक्तीमध्ये जे निगेटिव्ह थॉट्स आहेत किंवा स्लीपिंग हॅबिट्स त्याच्या डिस्टर्ब झाल्या आहेत तर त्या बदलण्यावर किंवा त्याच्यावर फोकस करण्यासाठी कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी ही खूप प्रभावी असते. त्याचबरोबर त्यांच्या झोपेच्या सवयींमध्ये सुधारणा करणं सुद्धा गरजेचं आहे. रोज एकाच वेळी झोपणे किंवा योग्य वेळेवर झोपेतनं उठणे, झोपण्याआधी मोबाईल किंवा टीव्ही बघणं टाळणे, कॅफीन जे आहे ते संध्याकाळ नंतर घेणे सुद्धा टाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये रिलॅक्सेशन टेक्निक सुद्धा गरजेचे आहेत, जसं की रोज मेडिटेशन करणे, त्याचबरोबर डीप ब्रीदिंग एक्सरसाइज करणे, योगासनं करणे, मसल्स रिलॅक्सेशन सारख्या टेक्निक सुद्धा यांच्यामध्ये खूप उपयोगाचे असतात. त्याचबरोबर औषधोपचारांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केला जातो. जर व्यक्तीमध्ये डिप्रेशन असेल किंवा अँझायटी असेल तर त्या गोष्टी कमी करण्यासाठी किंवा काही हार्मोनल इम्बॅलन्सिंग झालं असेल तर या गोष्टी स्टेबलाइज करण्यासाठी काही औषधांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करणं गरजेचं असतं. डॉक्टर जेव्हा व्यक्तीची तपासणी करतात त्यावेळेस जर का अशा काही गोष्टी आढळल्यात की ज्या की ॲबनॉर्मल आहेत तर अशा गोष्टींसाठी डॉक्टर औषधं सुद्धा देऊ शकतात. एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इन्सोम्निया सारखी लक्षणं जर एखाद्या व्यक्तीमध्ये दिसत असतील आणि जर व्यक्तीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर त्यांच्यामध्ये अँझायटी डिसऑर्डर होणं किंवा डिप्रेशन होणं यासारख्या समस्या वाढू शकतात. जर व्यक्तीचं योग्य निदान आणि योग्य पद्धतीने व्यक्तीला उपचार मिळाला तर व्यक्ती हा प्रॉपरली सामान्य जीवन जगू शकतो.
जर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा आपल्या प्रियजनांमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये जर काही इन्सोमनिया सारखे लक्षणं दिसत असतील तर नक्कीच आपण संपर्क करा शांतिबन मेंटल हेल्थ केअर सेंटर, वडगाव बुद्रुक आणि कात्रज, पुणे येथे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.